शिवलीलामृत कथासार अध्याय पहिला. शिवस्तुती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदाशिवाय नमः. हे शिवशंकरा, तू अपरिमित, सर्वांचा आदी अनादी, मायेच्या पलीकडचा आहेस. तू पूर्ण ब्रह्मानंद, शाश्वत, हेरंब पिता, जगद्गुरु, तुला नमस्कार असो. हे ज्योतिर्मय तेजस्वी स्वरूपा, पुराण पुरुषा, तू आनंदरूपी वनामध्ये विहार करतोस. तू अनादिसिद्ध असून मायेचे चक्र चालवितो. हे अविनाशी अनंत वेशधारका, तू जगाचा पालन करता आहेस, तुला नमस्कार असो. हे विरूपाक्षा पंचवदना, तू सर्व कर्माचा अध्यक्ष, शुद्ध चैतन्य विश्वंभर असून लोकांची सर्व कर्मातून विलक्षण रीतीने मुक्तता करतोस. मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे तू दहन करतोस, तुझा जय जयकार असो. हे प्रिय भक्ता, हिमनगदा माता, भाललोचना, नीलकंठा, उमानाथा, तुझ्या मस्तकावरील स्वर्गंगा फुलांचा गर्व हरण करते. गुरु उहावन विष्णूला प्रिय असणारा तू त्रिपुर दैत्याचा विनाशक आहेस. यक्षपती कुबेरांचा तू सन्मित्र आहेस. तू प्रताप सूर्य असून दक्ष यज्ञाचा विध्वंसक आहेस. कलंकित चंद्र तू आपल्या घाळी धारण केल्याने तो निष्कलंक झाला आहे. हे विशाल भाल शिवा, तू कर्पूर गौर आहेस. कटोऱ्यातून अन्न भक्षण करतोस. तू भक्ष्यरक्षक, विश्वसाक्षी, संसार विनाशक, भयमोचन आहेस. भस्मलेपनामुळे तुझे सर्वांग सुशोभित दिसते. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारण असणारा तू मायारूपी अरण्य जाळणारा अग्निदेवता आहेस. त्रिशूलधारी, सिंहचर्म पांघरलेल्या तू स्कंदाचा पिता असून सतत तुझे अभय देणारे प्रसन्न हास्य भक्तांना प्रिय आहे. सच्चित आणि आनंद, शीतल, निर्मल, ज्ञानघन, अचल असे तुझे शिवस्वरूप असून ते कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजपुंज सर्व काळ सर्वत्र प्रकाशते. कलियुगातील पापाचे दहन करणारा, दोषापासून मुक्त करणारा तू अनंत ब्रह्मांड नायक असून जगरक्षण करता आहेस. ब्रह्मदेव, विष्णू, शेष, सहस्रार्जुन हे सर्व देव, ब्राह्मण, इंद्र तुझे अहोरात्र चिंतन करतात. तू जन्ममरण विनाशक संसार स्वरूप असून संसार भयमोचक भवानीपती, जीवाच्या शून्यस्थानी म्हणजे स्मशानात निवास करणारा चारी वाचा, तुझे रूप गुण वर्णन करताना मुख होतात. हे विश्वेश्वरा, काशीराजा, स्वर्गीची गंगा मंदाकिनी भूतलावर आली, तिच्या तटावर विहार करणे तुला प्रिय आहे. तू आकाशाचा विलय करणारा, सर्पभूषण धारण करणारा, गजासूर, अंधकासूर यांचा नाश करणारा आहेस. तू ओंकार स्वरूप, महाबळेश्वर, आनंदघन, मदनांतक, आजन्मा, अपराजित आहेस. तू ब्रह्मस्वरूप असून आगमनीगमना वंदनीय आहेस. सर्व दिशांमध्ये तू भरलेला असून अवयवविरहित आहेस. उज्जयिनी येथे तू महाकाल रूपाने वसतोस. तुझे स्मरण भक्तांना मृत्यूभयापासून निर्भय करते. पापरूपी अरण्याने दहन करणाऱ्या हे अग्निस्वरूपा, तू भक्त चित्त चकोराचा चंद्र आहेस. तू सनातन घृष्णेश्वर आहेस. उमाहृदयी जगातील शुक आहेस. भक्तहृदय कमळीचा तू भ्रमर असून तुला सौराष्ट्र देशी सोमनाथ म्हणतात. हे त्रिनेत्रधारी, करुणासागरा, रुद्राक्षभूषणधारका, रुद्रावतारी, महातपस्वी, भयप्रद, भीमस्वरूप, भीमाशंकर नावाने तुला ओळखतात. गजासुराचा विनाशक,
अंगावर सर्पभूषणे मिरवणारा गजधर्म पांघरणारा गणेश, गजमुखाचा पिता, नागकुळाचा रक्षक असा तू नागनाथ नावाने सर्वमान्य ज्योतिर्लिंग स्वरूपात शोभत आहेस. तू बाणासुराला प्रिय असून रावणाला वरदान देणारा, पंचबाणधारी सामर्थ्यवान, मदनाचा नाश करणारा, भवदुःख दूर करणारा, वैद्य, त्रैलोक्याचा विलय करणारा, अमोघ असा कुशल धन्वंतरी आहेस. त्रिनेत्रधारी, त्रिगुणातीत, त्रिविध तापाचे शमन करणारा आहेस. त्रिविध भेद रहित त्रिदोषरूपी अग्नीला शांत करणारा दयामय मेघ असा तू त्र्यंबकराज आहेस. हिमालय कन्येचा पती हिमकेदार नावाने भक्त तुला जाणतात असा तू कायमरूप हत्तीचा नाश करणारा सिंह आहेस. श्री शैलनिवासी मल्लिकार्जुन, तू पंचमुख असून पंचमुकुट धारण करणारा, मायामालिन्य हरण करणारा, वेद तुझे स्तुती स्तोत्र गातात. आदी अंतररहित असा तू रामेश्वर म्हणून जगद्गुरु रूपाने विराजमान आहेस. तू श्रीरामाला अत्यंत प्रिय असल्याने तो तुझ्यासमोर हात जोडून बसला आहे. तुझा महिमा यथार्थ वर्णन करणे वेदशास्त्रालाही अशक्य आहे. म्हणून स्वामी ब्रह्मानंद शिष्योत्तमन कवी श्रीधर म्हणतात की, हे शिवा, तुझा गुणसागर अगाध विस्तीर्ण असून बुद्धी, चित्त, तर्क यांच्या सहाय्याने किती पोहले तरी तुला तुझा ठाव लागत नाही. हे शिवशंकरा, मेरू पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी तराजू कुठे मिळेल? आकाश सामावेल असे करावे. सूर्याला प्रकाशित करण्यासाठी महादीप कुठे मिळेल? पृथ्वीचे पत्र, समुद्राची दौत, पर्वताची शाई, कल्पतरूची लेखणी करून प्रत्यक्ष सरस्वती तुझे गुणवर्णन लिहिताना थकून गेली. तेथे माझ्यासारखा सामान्य जीव तुझे गुणवर्णन करण्यास किती अज्ञ आहे. पण तू जर मनात आणलेस तर तुझ्या कृपेने मी तुझे गुणवर्णन अल्पबुद्धीने करणार आहे. ज्याप्रमाणे द्वितीयेच्या चंद्राला गरीब लोक जुन्या वस्त्राची चिंधी वाहतात, कारण तू करुणासागर आहेस. सत्यवती प्रियकर व्यास तुझे महात्म्यरूपी आकाश भेदून गेला. तोही तुझ्या गुणांचा अंत न लागल्याने स्तब्ध झाला. तेथे मी तुझा दास तुझ्या रूपागुणांचे महात्म्यरूपी आकाश कसा पार करून जाऊ? माझे जीवन सार्थ करण्याच्या हेतूने तुझ्या गुणरूपी सागरात मीन होऊन आनंदाने विहार करीत आहे. परमश्रेष्ठ भक्त कवी श्रीधराचे असे नम्र निवेदन ऐकून दक्ष कन्यापती भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे भक्ता, तू शिवलीलामृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. त्यात मी निश्चिंत रस परिपोष करीन. ज्याप्रमाणे पंडित लहान मुलाचा हात धरून अक्षरे वळवितो, त्याप्रमाणे तुझ्या मुखातून मी माझे गुण अत्यंत सुरसपणे वदवीन. आता श्रोत्यांनी सावध चित्त होऊन दक्ष राहावे. स्कंदपुराणात ब्रह्मोत्तर खंडामध्ये व्यासांनी शिवलीलामृत रचले आहे. तोच हा मधुर सुरस ग्रंथ आहे. तपोभूमी नैमिषारण्यात शौनकादिक ऋषींनी सूताला प्रश्न विचारला. ते म्हणाले, तू आमच्या चित्तरूपी आकाशातील शीतल असा चंद्रमा आहेस. आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त करून समाधान दे. तू अनेक पुराणे सांगून त्यात विष्णू अवताराच्या लीला, दशावतार, कौर्य, महात्म्य वर्णन करून महाभारत, रामायण, भागवत वगैरे रसभरीत वर्णन सांगून आमचे कान तृप्त झाले. आता शिवलीलामृतातील अद्भुत कथानक सांगून आमचे समाधान कर. तेव्हा व्यास शिष्य सूत म्हणाले, श्रोतेजन हो, मी आता परम अद्भुत असे शिवचरित्र सांगतो. शिवभक्तीचा महिमा अगाध आहे. ते श्रद्धापूर्वक श्रवण केल्याने पर्वताप्रमाणे असलेली पातके नष्ट होतात. प्राणी दुःखमुक्त होऊन त्याला शिवमंत्र जपल्याने आयुष्यात आरोग्य,
ऐश्वर्य, संतती, संपत्ती, ज्ञान, विवेक याची प्राप्ती होते. शिवभक्तमुळे सर्व तीर्थे, व्रते, यज्ञ याचे इष्टफळ प्राप्त होते. त्यातील ओम नमो शिवाय हा 6 अक्षराचा मंत्र जप करण्यासाठी थोर आहे. तसाच नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्रसुद्धा जप करण्यासाठी श्रेष्ठ आहे. संसार दुःखातून मुक्ती देणारा आहे. म्हणूनच हे दोन्ही मंत्र ब्रह्मादी देव व ऋषी नित्य स्मरत असतात. या मंत्राच्या स्मरण प्रभावाने दारिद्र्य, दुःख, भय, शोक, काम, क्रोध नष्ट होऊन आत्मसंतोष प्राप्त होतो. तसेच दृष्टी, पुष्टी, धैर्य प्रदान करणारा हा मंत्र राजदेव व मुनी यांना सुद्धा कल्याणप्रद वाटतो. नवग्रहात सूर्य, शास्त्रात वेदांत, तीर्थामध्ये प्रयाग, क्षेत्रामध्ये महास्मशान, काशी क्षेत्र, शाखामध्ये पाशुपतास्त्र, पर्वतामध्ये मेरू, तसा हा मंत्र सर्व मंत्रात सर्वश्रेष्ठ आहे. चैतन्य रूप, परमतत्व, परब्रह्म असा हा तारक मंत्र सर्व तीर्थे व व्रते यांच्यापेक्षा अत्यंत प्रभावी, सामर्थ्यवान आहे. आत्मप्राप्ती करून देणारा, कैवल्य मार्गावरील सूर्य, अविद्येचे अरण्य दग्ध करणारा ब्रह्मज्ञानरूपी अग्नी आहे, असा हा मंत्र आहे. स्त्रिया, शूद्र, गृहस्थ, ब्रह्मचारी आणि चारी वर्णाचे लोक यांनासुद्धा या मंत्राचा जप करण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे दिवसा रात्री कार्य करताना, चालताना, बोलताना सदा सर्व काळ हा मंत्र जपावा. या मंत्राचा ध्वनी ऐकला असता तत्काळ दोष भस्म होतात. त्याला व्यास, मातृका, आसन इत्यादी विधीची गरज नाही. प्रेम, भक्तिभाव, अंतःकरणाने यांचा जप करताना भगवान शिव त्यावर कृपा करतात, त्याचे सतत रक्षण करतात अशी प्रचिती येते. हा मंत्र जप करणाऱ्यांना प्रत्यक्ष शिवप्रभू मी तुमचा ऋणी आहे असे सांगतो. परंतु हा मंत्र प्रथम सद्गुरूच्या मुखातून श्रवण करावा. गुरु कसा असावा? गुरु उच्च वर्णाचा, भक्ती वैराग्ययुक्त, दिव्य ज्ञान असणारा, उदार, दयाळू, मितभाषी, शांत, अहंकार नसलेला, अहिंसक, अदाभिंक, मानसन्मानाची, द्रव्याची हाव नसलेला असा विरक्त असावा. आपल्याला जरी हा मंत्र माहीत असला तरी उगाच जप करू नये. गुरुमुखातून तो विधिवत होईल, अन्यथा निष्फळ होईल. लोकांचे आचरण काम, क्रोध, मद, गर्व यांनी भरलेले असते. ते लोक किती ज्ञानी असले तरी त्यांनी गुरुमुखातून ज्ञान घेतलेले नसल्यामुळे त्यांचे तोंड पाहू नये. वेदशास्त्रे वाचून ज्याला अपरोक्ष ज्ञान झाले आणि तो संतांबरोबर त्यावर पांडित्यपूर्ण चर्चा करू शकला, तरी तो गुरुकृपेविना तरुण जाणार नाही. काही लोक आत्मप्रौढीने सांगतात की देवाने आम्हाला स्वप्नात मंत्र सांगितला, तरीही ते गुरु कृपेशिवाय उद्धरून जाऊ शकत नाही. किंवा प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन आत्मज्ञानाचे गुह्य सांगितले तरी गुरुला शरण गेल्याशिवाय मानवाचे कल्याण होत नाही. व्रतबंधाचा संस्कार झाल्याविना जो मनुष्य गायत्री मंत्र म्हणतो तो भ्रष्ट, अपवित्र असून त्यांच्याकडून गायत्री मंत्राचा अपमान होतो. पुष्कळ ग्रंथसंपदा, शास्त्रे, पुराणे वाचली तरी सांप्रदायिक गुरुला शरण गेल्याशिवाय मनुष्याचे जन्ममृत्यूचे यातना चुकणार नाही. एखादे वेळी संप्रदायाची माहिती नाही अशा गुरुकडून मंत्र घेतला तरी तो पुण्यक्षेत्री जाऊन जप केला तर काशी, गोकर्ण किंवा शिव, विष्णू यांची स्थानिक येथे केलेला जप कल्याणकारी होतो, लाभदायक होऊन त्यांचे पुण्यफळ प्राप्त होते. याविषयी मी एक कथा सांगणार आहे. आपण श्रद्धापूर्वक ऐकून त्याचे मनन करावे. तुमच्या तमोगुणाचा नाश होऊन तुम्ही पावन व्हाल.